कॉल्पोस्कोपीची तपासणी कुठल्या स्त्रियांमध्ये सांगितल्या जाते? तर ही तपासणी प्रत्येक त्या स्त्रीमध्ये ज्यांच्यामध्ये पॅप स्मिअर किंवा लिक्विड पॅपच्या रिपोर्टमध्ये ॲबनॉर्मल सेल्स दिसून आलेले आहेत त्यांच्यामध्ये सांगितल्या जाते. 30 वर्षाच्या नंतर प्रत्येक स्त्रीमध्ये आपण हे करू शकतो. मग त्या स्त्रियांमध्ये ज्या हाय रिस्क कॅटेगरीमध्ये पडतात, ज्यांच्यामध्ये सर्वायकल कॅन्सरचे धोके अधिक आहेत, त्या सगळ्या स्त्रियांमध्ये आपण करू शकतो. जसं की लाल स्त्राव किंवा लाल धब्बे लागणं पाळीच्या मधल्या दिवसांमध्ये किंवा संबंध झाल्याच्या नंतर किंवा रजोनिवृत्तीनंतर. मग त्या स्त्रियांमध्ये ज्यांचं लग्नाचं वय खूप कमी होतं किंवा शारीरिक संबंधाला सुरुवात खूप कमी वयात सुरू झालेली आहे. त्या स्त्रियांमध्ये ज्यांच्यामध्ये खूप जास्ती प्रेग्नन्सीज राहिलेल्या होत्या किंवा त्या स्त्रियांमध्ये ज्यांच्यामध्ये अबॉर्शन जास्ती झालेले आहेत किंवा प्रसूती जास्ती झालेल्या आहेत. त्या स्त्रियांमध्ये ज्या HIV ग्रस्त आहेत किंवा स्टिरॉइड्स खूप जास्त दिवसांपासून घेत आहेत किंवा मग त्या स्त्रिया ज्यांनी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर देखील 5 वर्षांपेक्षा अधिक केलेला आहे.